मी वारंवार सांगत असतो की आपल्या गाडीला डॅश कॅमेरा किती गरजेचा आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक स्टोरी शेअर करणार आहे. ती स्टोरी ध्यान देऊन ऐका. रिअल स्टोरी आहे. गेल्या हप्त्यामध्ये एक ॲक्सिडेंट झाला होता लोणंद या ठिकाणी, लोणंद जेजुरी रोडला. ठीक आहे, ॲक्सिडेंट झाला 2 बाईकमध्ये आणि बळी गेला पिकअपवाला. कसा ते मी तुम्हाला सांगतो. आणि ह्या गोष्टीवरनं तुम्हाला कळेल की तुमच्या गाडीला डॅश कॅमेरा असणं किती गरजेचं आहे. तर मित्रांनो, लोणंदवरनं येताना तुम्हाला माहिती आहे सिंगल रोड आहे, जेजुरी साईडला येतो तेव्हा त्या सिंगल रोडवरती ओव्हरटेकिंगमध्ये एक राईट साईडनं, म्हणजे पिकअप सरळ चालली होती आपल्या लेनमध्ये, राईट साईडनं एक पाठीमागनं 220, तुम्हाला मी स्क्रीनवरती सगळे फोटो दाखवल. ही 220 ओव्हरटेक करत असताना समोरनं एक ड्यूकवाला येत होता. समोर दोघांची टक्कर झाली. त्या टक्करेमध्ये समोरचा ड्यूकवाला एवढा जखमी झाला की त्याचा तिथं जागीच जीव गेला ट्रीटमेंट दरम्यान. ठीक आहे, त्याला हॉस्पिटलमध्ये हलवलं गेलं. पण ॲक्सिडेंटच्या त्या लोकेशनला हे तुम्हाला सगळे फोटो दाखवतो. त्या ड्रायव्हरनं फोटो काढले, व्हिडिओ नाही काढला, त्याची चुकी झाली. आणि व्हिडिओ असणं किती गरजेचं आहे ना तुम्हाला ह्या इन्सिडेंटवरनं कळेल. ठीक आहे, या ड्रायव्हरवरती म्हणजे पिकअप ड्रायव्हरचा राईट साईडचा बंपर तुम्हाला डॅमेज दिसेल. झालं काय, जेव्हा ओव्हरटेकिंगमध्ये पल्सर धडकली ड्यूकला, धडकल्यानंतरनं ती पल्सर येऊन आदळली याच्या बंपरला, कोणाच्या, पिकअपवाल्याच्या. आता पिकअपवाला आपल्या लेनमध्ये सरळ उभा होता. त्या ठिकाणी 112ची गाडी जी हायवे पेट्रोलिंगची होती ती न बोलावता तिथं ती चालली होती. ती तिथं थांबल्यानंतर त्यांनी ती स्थिती बघितली सगळी ॲक्सिडेंटची. ते स्वतः बोलले ड्रायव्हरला का तुमची काही चुकी नाही आहे, तुम्ही जावा. कोणाला, पिकअपवाल्याला. इवन तो जो पल्सरवाला आहे तो स्वतः बोलला की दादा माझ्या चुकीमुळे झालेलं आहे, तुमची काही चुकी नाही आहे. ठीक आहे, सॉरी बोलला. त्यानंतर ना पिकअपवाला बिंदा झाला, पिकअपवाला निघून गेल्यानंतरनं दुसऱ्या दिवशी एक छोटं न्यूज चॅनल आहे, जे लोकल न्यूजवाले आहेत, त्यांनी न्यूज दिली की एक पिकअपवाल्यानं एका बाईकवाल्याला हिट अँड रन करून पळून गेला. म्हणजे तो थांबला नाही. हिट अँड रनची केस त्या पिकअपवाल्यावरती लागली. आणि त्या नोंद झालेल्या गुन्ह्यामध्ये कुठेही त्या पल्सरचा संवाद म्हणजे जिक्र नाही केलेला त्या पल्सरचं. ठीक आहे, आणि ही सगळी स्टोरी मला सांगितली त्या पिकअपवाल्यानं. आज त्या पिकअपवाल्याला दुसऱ्या दिवशी पोलीसवाल्यांनी गाडी घेऊन बोलवलं. तिची गाडी पोलीस स्टेशनला लावून घेतली. लोणंद पोलीस स्टेशनमध्ये हा मॅटर चालू आहे. लोणंद पोलीस स्टेशनपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. जर त्या गुन्ह्यामध्ये फक्त पिकअप आणि ड्यूकची नोंद असेल तर तुम्ही काहीतरी लपवताय. त्या 220वाल्याचा जिक्र का नाही आहे. आणि तुम्ही या फोटोमध्ये बघू शकता, याच्यावरती GPS लोकेशन प्लस टायमिंग सहित फोटो आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठलाही फेरबदल करता येत नाही. आणि मला एक सगळं सांगायचं आहे की एका गरीब पिकअपवाल्याला बळी टाकण्यापेक्षा पोलिसांनी जर थोडे प्रयत्न केले, तिथले CCTV वगैरे जर छानले, तर त्यांना ती काय चुकी कोणाची ते सगळं कळून जाईल. पण अशा प्रकारे तुम्ही एखाद्या पिकअपवाल्याला बिना किसी चुकीचं त्याच्यावरती तुम्ही गुन्हा दाखल करता, हे कितपत योग्य आहे. हा व्हिडिओ लोणंद पोलीस स्टेशनवाल्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि त्या साहेबापर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचवा. तिथले कोण जे PI असेल त्यांच्यापर्यंत, की तुम्ही किती चुकीचं करताय. तुम्ही तपास केला पाहिजे, त्या गोष्टीचा जाच पडताल केली पाहिजे की चुकी नेमका कुणाची. तुम्ही ते न बघता डायरेक्ट एका पिकअपवाल्यावरती गुन्हा दाखल करताय. आणि मित्रांनो, या सगळ्या इन्सिडेंटवरनं तुम्हाला कळलं असेल की तुमच्या गाडीला डॅश कॅमेरा असणं किती गरजेचं आहे. ह्या जमान्यामध्ये तुम्हाला तुमचा वकील सोबत घेऊन फिरायचा आणि तो आहे तुमचा कॅमेरा, डॅश कॅमेरा, मोबाईलचा कॅमेरा. याच्यामध्ये हे एव्हिडन्स तुम्ही जमा केले पाहिजे, नाहीतर तुमचा असा बळी जाऊ शकतो प्रूफ नसेल तर. आता या भावाला किती त्रास होईल त्यालाच माहिती. पण टेन्शन नाही, महाराष्ट्र वाहन चालक मालक संघटना आहे गाडीवाल्यांच्या सदैव मागं उभा आहे. आणि जर काही प्रॉब्लेम झाला तर आम्ही आंदोलन वगैरे करू. लोणंद पोलीस स्टेशनच्या प्रशासनाला आणि तिथल्या PIला माझं एक सांगणं आहे की ह्या गोष्टीची तुम्ही चांगली जाच पडताल केली पाहिजे. ही सगळी जी स्टोरी मी तुमच्यासोबत शेअर केली, सर ड्रायव्हरनं मला सांगितली. आणि ड्रायव्हर तिथं एकटा नव्हता, त्याच्यासोबत एक त्याचा भाऊ का कोणतरी होता, त्यांनी पण स्वतःही सांगितलेलं आहे. आणि ह्या गोष्टीवरती चौकशी झालीच पाहिजे. जय महाराष्ट्र. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.